उद्धाराचा संदेह नाही, उद्धाराचा संदेह नाही, याच्या काही सेवका पांडुरंग भीमानी जीवदानी को वसा. बुडता जळी जळतागी, बुडता जळी जळतागी, ते प्रसंगी राखावे पांडुरंग भीमानी जीवदानी को वसा. तुका म्हणे आम्हा साठी, तुका म्हणे आम्हा साठी, कृपा पोटी वागवी पांडुरंग भीमानी जीवदानी को वसा. विभुं वेणुनादं चरतं दुरतं, स्वयं लीलया गोपवेशं दधानं, गवां वृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गाकारु प्रथम नमन, पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन, पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन, पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन, पांडुरंगाकरु प्रथम नमन, पांडुरंगाकरु प्रथम नमन, पांडुरंगाकरु प्रथम नमन. दुसरे चरण संतांची या, 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 संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, 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 त्यांच्या पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा,
करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकाया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा उद्धाराचा संदेह नाही याच्या काही सेवका पांडुरंग भीमानी जीवदानी कोवसा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरिता निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु महान वैष्णव वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे देहू निवासी ज्ञानेशप्रिय तुकोबारायांचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात की जे भगवंताचे सेवक असतात त्यांच्या आत्मउद्धारामध्ये तीळ मात्रही संदेह राहत नाही. विठ्ठल विठ्ठल चिंतनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे आणि तो म्हणजे असा की चालू असलेला हा जगदंबा मातेचा उत्सव आणि या उत्सवामध्ये माझ्या वाट्याला आलेली ही आजची कीर्तनरूपी सेवा ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला असे आमचे खेरणार अण्णा समोर बसलेले आहेत. सर्वांचे लाडके आहेत आणि खरं तर या ठिकाणी सर्वच रती महारथी गायक वादक मंडळी आहेत. काय कीर्तन करणार हो पण जसे माझे ज्ञानोबाराय मला बुद्धी देतील जसे माझे गुरुदेव या ठिकाणी आमचे महाराजजी बसलेले आहेत. उद्या त्यांची सेवा आहे बोरीला पण आज वेळातला वेळ काढून
या ठिकाणी महाराजजी उपस्थित राहिले. जसे आमचे गुरुवर्य आम्हाला बुद्धी देतील तशी आम्ही सेवा तुमच्या पुढे सादर करू. हा, पण ती सेवा तुम्ही गोड मानून घ्यावी. विठ्ठल विठ्ठल उद्धाराचा संदेह नाही याच्या काही सेवका, पांडुरंग भीमानी जीवदानी कोवसा. माय बापांनो, आपण जर या मृत्यू लोकातील वाङ्मयांचा विचार केला तर या मृत्यू लोकामध्ये आपल्याला प्रामुख्याने 3 वाङ्मय पाहायला मिळतील. त्यामध्ये पहिलं वाङ्मय आहे उपनिषदीय वाङ्मय, दुसरं आहे स्मार्थ वाङ्मय आणि तिसरं आहे संत निर्मित वाङ्मय. उपनिषदीय वाङ्मय असू द्या, स्मार्थ वाङ्मय असू द्या किंवा संत निर्मित वाङ्मय असू द्या, या तीनही वाङ्मयाचा एकच निर्धार आहे की मानवी देहाला आलेल्या व्यक्तीने आत्मउद्धार करून घ्यावा. मग तुम्ही म्हणाल का हो ताई, या मृत्यू लोकामध्ये मानवी देहाने करण्यासारख्या असंख्य गोष्टी आहेत, मग त्या सर्व बाजूला ठेवून तुम्ही म्हणता की आत्मउद्धार करून घ्या. पण आम्ही आत्मउद्धार का करून घ्यावा? तर त्याची तशी बरीचशी कारणमीमांसा शास्त्रामध्ये आलेली आहे. त्यातली 2-3 कारण आपण पाहू आणि पुढे चालू. मानवी देहाला आलेल्या व्यक्तीने आत्मउद्धार करून घ्यावा. का करून घ्यावा? तर त्याचं पहिलं कारण शास्त्रकार सांगतात तत्प्रयोजनत्वाद. या मृत्यू लोकामध्ये भगवंताने अनेक वस्तू, अनेक पदार्थ, अनेक व्यक्तिमत्व जन्माला घातले, पण प्रत्येक वस्तूला, प्रत्येक पदार्थाला, प्रत्येक व्यक्तिमत्वाला 2 प्रयोजनासहित जन्माला घातलं. कुठल्या 2 प्रयोजनासहित जन्माला घातलं हो? तर एक परम प्रयोजन आणि दुसरं गौण प्रयोजन. आता कशाला म्हणतात परम प्रयोजन आणि कशाला म्हणतात गौण प्रयोजन? तर शास्त्रकार वर्णन करतात की यस्य कृते यस्य उत्पत्तीहि तेन तदैव करणं तत्तस्य परम प्रयोजनम, आणि यस्य कृते यस्य नोत्पत्तीहि तेन तदैव करणं तत्तस्य गौण प्रयोजनम. म्हणजेच काय? तर ज्याच्याकरिता ज्याची उत्पत्ती झालेली आहे त्याने तेच करणं हे झालं त्याचं परम प्रयोजन, आणि ज्याच्याकरिता ज्याची उत्पत्ती झालेलीच नाही त्याने तिथंच डोकं लावणं हे झालं गौण प्रयोजन. आपण जर मानवी देहाचा विचार केला तर भगवंताने आपल्याला हा मानवी देह कशासाठी दिला? देव दिला देह भजना गोमटा, देव दिला देह भजना गोमटा, बालिकेचा दिला आहे. तर माय बापांनो,
भगवंताचं भजन करून आत्मउद्धार करून घेण्यासाठी दिला आहे. आणि ज्या लेकरांना जर एवढा सुंदर आवाज भगवंताने दिला असेल तर मला असं वाटतंय टाळी जर वाजवायची असेल तर अंतकरणापासून टाळी वाजवा. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा तो या झाला फाटा बाधिकेचा ओ देवे दिला देह भजना गोमटा. भगवंताने आपल्याला हा नरदेह दिला कशासाठी तर भगवंताचं भजन करून आत्मउद्धार करून घेण्यासाठी. आणि तेच शास्त्रकार सांगतात की मानवी देहाला आलेल्या व्यक्तीने आत्मउद्धार करून घ्यावा. का करून घ्यावा तर तत्प्रयोजनत्वाद. विठ्ठल विठ्ठल मानवी देहाला आलेल्या व्यक्तीने आत्मउद्धार करून घ्यावा. का करून घ्यावा तर त्याचं पहिलं कारण आपण पाहिलं तत्प्रयोजनत्वाद. शास्त्रकार दुसरं कारण सांगतात तद्वारत्वाद. नरदेह हा आत्मउद्धाराचा दारवंट आहे. माय बाप्पांनो, आपण जर अन्य योनींचा विचार केला तर अन्य योनींद्वारे आत्मउद्धार करून घेऊ शकत नाही. का करून घेऊ शकत नाही तर महाराज म्हणतात पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती. पशवादिकांना पापही कळत नाही आणि पुण्यही कळत नाही. ते फक्त आपलं भोग भोगण्याच्या पाठीमागे लागलेले असतात. त्यामुळे आत्मा उद्धाराचा पर्याय पशवादिकांकडे उपलब्ध नाही. त्यामुळे पशवादिकांचा आत्मउद्धार होऊ शकत नाही. आत्मा उद्धारासाठी लागणारं भजन फक्त याच याच देही घाले देवाचे भजन. 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 देही घाले देवाचे भजन. याच 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 देही घाले देवाचे भजन. आणि काय ज्ञान नाही कोठे. आणि काय ज्ञान नाही कोठे. याच देही घाले देवाचे भजन. याच देही घाले देवाचे भजन. याच देही घाले देवाचे भजन. याच देही योनींपैकी एक मनुष्य योनीच अशी योनी आहे की या योनीद्वारे आपण भगवंताचं भजन करून आत्मउद्धार करून घेऊ शकतो. थोडक्यात सांगायचा भाव असा आहे की नरदेह हा आत्मउद्धाराचा दारवंट आहे. आत्मउद्धार का करून घ्यावा याची दोन कारणं आपण पहिलं तत्प्रयोजनत्वाद आणि दुसरं तद्वारत्वाद.
शास्त्रकार तिसरं कारण सांगतात साधन अलभ्यत्वाद. नरदेह हे आत्मउद्धाराचं दुर्लभ साधन आहे, म्हणून तुम्ही आत्मउद्धार करून घ्या. पण कोणी म्हणेल महाराज नरदेह हे आत्मउद्धाराचं दुर्लभ साधन आहे, हे आम्हाला समजलं, पण सध्या आमच्याकडे आत्मउद्धार करून घेण्यासाठी वेळ नाही. तेव्हा जगद्गुरु तुकोबारायांचे बंधू काणोबाराया म्हणतात, आता मागुता येईल फेरा, हे तो न घडे यान गरा. म्हणे तुकया बंधू राम स्मरा, ओळखी नाही तरी झाला घोरागा, ओळखी नाही तरी झाला घोरागा. आता मागुता येईल फेरा, आता मागुता येईल फेरा. जगद्गुरु तुकोबारायांचे बंधू कान्होबाराया म्हणतात की बाबा रे, आता हा नरदेह भेटलेला आहे, परत भेटेलच काही सांगता येत नाही, की आता मागुता येईल फेरा, हे तो न घडे यान गरा. हा नरदेह किती दुर्लभ आहे तर मायबाप एके ठिकाणी भागवताचार्य भागवतामध्ये वर्णन करतात की दुर्लभो मानसो देहो देहिणां क्षणभंगुरः, तत्रापि दुर्लभं मन्ये वैकुंठं प्रियदर्शनात्. जे भागवतकार आपल्याला संस्कृत भाषेमध्ये सांगतात ना, तेच माझे जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला प्राकृत भाषेमध्ये सांगतात. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. वर्षाची गणना, वर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. यामध्ये दुःख यातना, यामध्ये दुःख यातना, तयामध्ये दुःख यातना रे, तयामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना. वासुदेव 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 म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव 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 म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव वासुदेव. नरदेह दुर्लभ दाना, शतवर्षाची गणना, दयामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. नरदेह दुर्लभ जाना, गणना, तयामध्ये दुःख यातना. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना. आता या ठिकाणी झालंय असं प्रमाण, ते म्हणतील का मी म्हणू, हा प्रश्न आहे. कारण सगळेच या ठिकाणी मोठे रती महारथी गायक वादक मंडळी आहेत आणि प्रत्येकाचाच आवाज खूप सुंदर आहे. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना. मधुसूदना
सुदना हा नरदेह कसा आहे तर अतिशय दुर्लभ आहे की नरदेह दुर्लभ जाणा शतवर्षाची गणना. भगवंताने आपल्याला किती आयुष्य दिलं आहे हो? अल्प आयुष्य मानव देह शतकनिले ते अर्ध रात्र खाय. अल्प आयुष्य मानव देह मध्य बालत्व पीडा रोग क्षय. हरी बोल. काय भजनाची उरले पाय गा. भजनाची उरले पाय गा. राम राम लाहो करा घाट घाला मुळ बांधी सणावाऊ की उपाधी गोविंदी गा गोविंदी गा. भगवंताने आपल्याला किती आयुष्य दिलं आहे? फक्त 100 वर्षाचं आयुष्य, बरोबर ना? मग त्यातलेही 50 वर्ष आपले झोपेमध्ये निघून जातात. की नरदेह दुर्लभ जाणा शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना. मग त्याच्यामध्येही जर एखादा भयंकर कोरोनासारखा रोग आला तर मग अर्ध आयुष्य आपलं मग 35ही होतंय की नाही माहीत नाही. किंवा सुभाषितकार वर्णन करतात की पुनरवित्तम पुनरमित्रम पुनरभार्या पुनरमही एतत् सर्वं पुनरलभ्यम न शरीरम पुनः पुनः. सुभाषितकार वर्णन करतात की एखाद्या श्रीमंत माणसाचं धन जर काही कारणास्तव निघून गेलं तर ते धन त्याला परत भेटेल. एखाद्याचा जर फार जिवलग मित्र गेला तर त्याला परत मित्र भेटेल. एखाद्याची पत्नी गेली तर त्याला परत पत्नी भेटेल. पण माय बापांनो, या मृत्यू लोकातून, या कलियुगामधून जर एकदा का आपला हा देह संपला की तो परत भेटणार नाही. थोडक्यात सांगायचा भाव असा आहे की नरदेह हे आत्मउद्धाराचं दुर्लभ साधन आहे. म्हणून तुम्ही आत्मउद्धार करून घ्या. आत्मउद्धार का करून घ्यावा याची 3 कारणं आपण पाहिली. पहिलं तत्प्रयोजनत्वाद, दुसरं तद्द्वारत्वाद, तिसरं साधनालभ्यत्वाद आणि चौथं कारण शास्त्रकार सांगतात शास्त्र आग्रहत्वाद. सर्व शास्त्रांचा आपल्याला आग्रह आहे. सर्व शास्त्र आपल्याला सांगतात की बाबा रे उद्धरे दात्मनात्मानं, तू जन्माला आलेला आहेस ना, तर मग काय करून घे तर आत्मउद्धार करून घे. आपोली आपण करा सोडवना, आपोली आपण करा सोडवना, आपोली आपण करा सोडवना, आपुली आपण करा सोडवना. संसार बंधना तोडावे, संसार बंधना तोडावे, आपोली आपण करा सोडवना, आपोली आपण करा सोडवना. आपुली आपण करा सोडवना, करा सोडवना. काही सुज्ञ ऐकणारे लोक म्हणतील की महाराज, ज्या अर्थी सर्व शास्त्र आम्हाला सांगतात किंवा सर्व शास्त्र आम्हाला म्हणतात की आत्मउद्धार करून घ्या, आत्मउद्धार करून घ्या, त्या अर्थी आमचं पतन झालेलं आहे का? तर हो, या मृत्यू लोकामध्ये देव आणि संत सोडून सर्वच जीवांचं पतन झालेलं आहे. म्हटले मग सांगा महाराज, आमचं कशा कशामध्ये पतन झालं आहे? तेव्हा महाराज म्हणतात ऐका, मानवी देहाला आलेल्या व्यक्तीचं 3 गोष्टींमध्ये पतन झालं आहे. पहिलं विचारामध्ये, दुसरं आचारामध्ये आणि तिसरं संगतीमध्ये. मानवी देहाला आलेला माणूस नाही त्या गोष्टीचा विचार करू लागला. खरं तर मानवी देहाला आल्याच्या नंतर माणसाने विचार केला पाहिजे. कुठला हो?
तर क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार तरावया पार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ. पण माणसाने हा विचार सोडला आणि माणसं भलताच विचार करू लागली. त्यामुळे मानवाचं पहिलं पतन झालं विचारामध्ये, मानवाचं दुसरं पतन झालं आचारामध्ये. आता आचारात पतन झालं म्हणजे नेमकं काय झालं हो, तर ते ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की अंगा मनाशी रुची यावे येथुलेने कृत्या कृत्य नाठवे जो करणे याचे निनावे भलतेची करी. माणसं अंगाला मनाला रुचेल असं वागायला लागले. कृत्य काय आहे अकृत्य काय आहे हे विसरले आणि जो करणे याचे निनावे भलतेची करी. म्हणजे जे करायचंय ते सोडून दिलं आणि भलतच करत बसले. खरं तर मानवी देहाला आल्याच्या नंतर माणसाने भगवंताचं भजन केलं पाहिजे, पण बहुतेक माणसांनी भगवंताचं भजन सोडलं आणि नाही त्या गोष्टीचं व्यसन करू लागली, नाही त्या गोष्टीचं व्यसन करायला लागली. कबीरदासजी म्हणतात की अरे वेड्या, कुठल्या गोष्टीचं व्यसन करू नकोस, व्यसन केल्याने तुझं आयुष्य बर्बाद होईल. कि दारू गांजा मत पियो यारो अक्ल गुम हो जाती है अपने जेब का दाम खर्च कर मुंह में माटी आती है. कबीरदास जी म्हणतात की अरे वेड्या, व्यसन करू नकोस रे बाबा. तुला जर व्यसनच करायचं असेल तर माझ्या राधा नामाचं व्यसन कर. तुम्हाला जर व्यसनच करायचं असेल ना तर पांडुरंगाच्या नावाचं व्यसन करा. तुम्हाला जर व्यसनच करायचं असेल तर आदिशक्ती जगदंबेच्या नावाचं व्यसन करा. तुम्हाला जर व्यसनच करायचं असेल तर माझ्या कृष्ण कन्हैयाच्या नावाचं व्यसन करा. इसीलिए वृंदावन के एक फकीर कहते हैं कि जाम पे जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे तो शाम को उतर जाएगी. अरे ऐसा जाम पीने से क्या फायदा, सुबह पीने के बाद शाम को उतर जाता है. जाम पीना है तो जरा अच्छा जाम पियो, जरा ब्रांडेड जाम पियो ना, कि जो पीने के बाद कभी उतरे ही नहीं. कि जाम पे जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे तो शाम को उतर जाएगी. लेकिन एक कृष्ण नाम का जाम पी कर तो देख, तेरी सारी जिंदगी सवर जाएगी. कोई पियो रे पियाला राम रे सिका, कोई पियो रे पियाला श्याम रे सिका, कोई पियो रे प्याला राम रे सिका, कोई पियो रे प्याला श्याम राम का. ए राम नाम के हीरे मोती मैं बिखरावा गली गली. राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली. श्याम नाम के हीरे मोती मैं बिखरावा गली गली. राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली. राम नाम के हीरे मोती मैं बिखरावा गली गली, मैं बिखरावा गली गली. कोई पियो रे पियाला राम रस का, कोई पियो रे पियाला श्याम रस, राम रस श्याम रस का.
व्यसन करायचंच असेल तर कृष्ण नामाचं व्यसन केलं पाहिजे. तुम्ही कधी माझ्या कृष्ण कन्हैयाला पाहिलेलं आहे का हो? माय बाप्पांनो, तुम्ही जर वृंदावनामध्ये गेले तर नक्कीच माझ्या कृष्ण कन्हैयाच्या मंदिरामध्ये जा आणि तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला तो श्याम सुंदर दिसेल. किती सुंदर आहे तो, आपण वर्णनही करू शकत नाही भगवंताच्या सौंदर्याचं. श्याम तेरी सुरत पर बिक गए बिना मोल के दाम ये अखियाँ जादू भरी तोरी शाम ये अखियाँ जादू भरी तोरी शाम. तुम्ही जर त्या कृष्ण कन्हैयाला पाहिलं तर मायबाप तो भगवंत एवढा सुंदर आहे की आपण देहभान विसरून जाऊ. म्हणून व्यसनच करायचं असेल तर माझ्या भगवंताच्या नावाचं व्यसन करा. व्यसन जर करायचंच असेल तर माझ्या राधा नामाचं व्यसन करा. माझ्या राधा नामाचं जप करा, व्यसन करा मायबाप. तुम्हाला वृंदावनचे प्रेमानंद महाराज माहीत असतील. आमच्या प्रेमानंद बाबांना जर तुम्ही पाहिलं तर प्रत्यक्ष राधाराणीच दिसतात, प्रत्यक्ष कृष्ण कन्हैया दिसतात. आत्ता आम्ही पाठीमागे गेलो होतो. मायबाप, प्रेमानंद महाराजांचं वर्णन करावं तेवढं कमी आहे. 20 वर्ष झाले प्रेमानंद महाराजांना दोन्हीही किडण्या नाहीत, पण फक्त आणि फक्त राधा नामाचं व्यसन त्यांनी जोपासलं. राधा नामाचं व्यसन त्यांनी अखंड हृदयामध्ये चालू ठेवलं आणि 20 वर्ष झाला आजही माझे प्रेमानंद महाराज राधा नामाचं नामस्मरण करतात, पण काहीही झालेलं नाही. त्याचा परिणाम एकच आहे की फक्त आणि फक्त भगवंताच्या नावाचं व्यसन. अखंड राधा नाम गायलं आणि त्याचा परिणाम असा झाला की आज प्रत्यक्ष आमचे प्रेमानंद महाराज राधाराणीच बनलेले आहेत. म्हणून व्यसन करायचं असेल तर कृष्ण नामाचं व्यसन केलं पाहिजे. व्यसन करायचंच असेल तर राधा राणीच्या नावाचं व्यसन केलं पाहिजे. आणि व्यसनच जर करायचं असेल ना तर माझ्या या मातृभूमीच्या रक्षणाचं व्यसन केलं पाहिजे, जे व्यसन माझ्या शूरवीरांनी केलं. आठवा तो त्यांचा त्याग, आठवा त्यांचं ते बलिदान. या सबका लहरा गाया, फिर भी बंदूक उठा के 10-10 को एक ने मारा. माय बाप, आजही माझे सैनिक त्या सीमेवरती उभे आहेत आपलं रक्षण करण्यासाठी. मनामध्ये एकच भाव आहे की मला माझ्या या मातृभूमीचं रक्षण करायचं आहे, मला माझ्या या देशाचं, या मातेचं रक्षण करायचं आहे. ते सीमेवरती युद्ध करतात ना, ते सीमेवरती आपलं रक्षण करतात ना, म्हणून आज आपण या ठिकाणी बसून भजन करू शकतो. मायबाप, खरा जर देव तुम्हाला पाहायचा असेल तर माझ्या सैनिकांमध्ये पहा. रात्र दिवस त्या सीमेवरती उभा असतात. माय बाप, युद्ध चालू असतं त्यावेळेस त्यांना हे माहित नसतं की समोरून कधी गोळी येईल आणि कधी आपल्या छातीमध्ये जाईल. युद्ध चालू असतं, समोरून गोळी यावी आणि हृदयामध्ये जावी. जशी गोळी हृदयामध्ये जाते तसे माझे सैनिक जमिनीवरती कोसळतात. मनामध्ये विचार चालू आहे की गोळी लागली तरी काही हरकत नाही, पण मला या माझ्या मातृभूमीचं, भारत देशाचं रक्षण
घ्यावी, उठून उभं राहावं आणि समोरच्या शत्रू बरोबर युद्ध करावं. थी खून से लथपथ काया, फिर भी बंदूक उठा के 10-10 को एक ने मारा, फिर गिर गए होश गवा के. जब अंत समय आया तो, जब अंत जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी. भारत माता की. आवाज आला नाही बरं, मोठ्या ताकदीने आवाज लावायचा. भारत माता की, भारत माता की. माझे सैनिक व्यसन करत आहात, पण नाही त्या गोष्टीचं व्यसन करत नाहीत, तर फक्त आणि फक्त या मातृभूमीच्या रक्षणाचं व्यसन करत आहात. म्हणून सांगायचा भाव एवढाच आहे की मायबाप, व्यसन जर करायचं असेल तर या माझ्या मातृभूमीच्या रक्षणाचं व्यसन करा. विठ्ठल विठ्ठल. मानवाचं पहिलं पतन झालं विचारामध्ये, मानवाचं दुसरं पतन झालं आचारामध्ये आणि मानवाचं तिसरं पतन झालं संगतीमध्ये. मानवी देहाला आलेला माणूस नाही त्याचा संग करू लागला. म्हणून कबीरदासजी म्हणतात, संगत संतन की कर ले जन्म का, सार्थक कछु कर ले. कहाँ से आया कहाँ जावेगा, कहाँ से आया जी कहाँ से आया, कहाँ से आया कहाँ जावेगा. नेमकं आपण आलोय कुठून आणि आपल्याला जायचंय कुठे हे फक्त आणि फक्त आपल्याला संतच सांगतात की कहाँ से आया कहाँ जावेगा, यही कछु मालूम कर ले. संगत संतन की कर ले जन्म का, सार्थक कछु कर ले. मानवी देहाला आल्याच्या नंतर आपण संतांची संगत केली पाहिजे. कारण संत कसे असतात तर संत हृदय नवनीत समाना. संतांचं हृदय हे नवनीतासारखं कोमल असतं. संत महात्मे या जगाचं कल्याण करण्यासाठी या भूतलावरती अवतार धारण करतात. मग जगाचं कल्याण करत असताना स्वतःच्या देहाला किती कष्ट होतात याचा विचार करत नाहीत की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. खरा संत तो आहे, खरा वैष्णव तो आहे. दुःख पाहून या जगाचा कळवळा येतो. म्हणून मानवी देहाला आल्याच्या नंतर माणसाने संतांची संगत केली पाहिजे. तर त्याने काय होईल तर संत संगतीने आपले विचार सात्विक होतील, संत संगतीने आपले आचार सात्विक होतील आणि संत संगती आपल्याला भगवंताचा सेवक बनवेल. आणि एकदा का आपण भगवंताचे सेवक झालो की मग आपल्या आत्म उद्धारामध्ये तीळ मात्रही संदेह राहत नाही. आणि हेच महाराज अभंगाच्या उद्धाराचा संदेह
संदेह नाही याचा काही सेवका. जे जे भगवत भक्त भगवंताच्या नामाची सेवा करतात त्यांच्या आत्म उद्धारामध्ये तिळमात्रही संदेह राहत नाही. सेवा सेवा म्हणजे काय तर महाराज म्हणतात सेवा ते आवडी उच्चारावे नाम. जे जे भगवत भक्त भगवंताच्या नामाची सेवा करतात ना त्यांच्या आत्म उद्धारामध्ये तिळमात्रही संदेह राहत नाही. मग कोणी कोणी भगवंताच्या नामाची सेवा केली तर असे हजारो उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. परंतु आपण जर भीष्म पितामहाचं उदाहरण पाहिलं तर मायबाप भीष्म पितामहा 52 दिवस एका बाणाच्या शय्येवरती पडलेले आहेत. अंगातून तिळतिळ रक्त वाहत आहे. रोमारोमामध्ये बाण शिरलेले आहेत. समोर माझे कृष्ण कन्हैया उभे आहेत. पण मुखामध्ये मात्र एकच चिंतन चालू आहे. मुखामध्ये त्या कृष्ण कन्हैयाचं भजन चालू आहे. हे माधवा हे माधवा श्री लक्ष्मी वल्लभ हे माधवा. हे माधवा हे माधवा श्री रुक्मिणी वल्लभ हे माधवा. नारायणा 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 श्री लक्ष्मी वल्लभ नारायणा. नारायणा नारायणा श्री लक्ष्मी वल्लभ नारायणा. रोमारोमामध्ये बाण शिरलेले आहेत. 52 दिवस झालं बाणाच्या शय्येवरती पडलेले आहेत. अंगातून तिळतिळ रक्त बाहेर वाहत आहे. समोर माझे कृष्ण कन्हैया उभे आहेत आणि त्या कृष्ण कन्हैयाकडे पाहून माझे भीष्म पितामहा भजन म्हणतायत की हे माधवा हे माधवा श्री रुक्मिणी वल्लभ हे माधवा. भगवंताने भीष्म पितामहाची ती अवस्था पाहिली. नेत्र सजल झालेले आहेत आणि माझे कृष्ण कन्हैया भीष्म पितामहाला म्हणतात की हे पितामहा तुमचं भजन ऐकून तुमची भक्ती पाहून मी प्रसन्न झालेलो आहे. मागा तुम्हाला काय पाहिजे. त्यावेळेस भीष्म पितामहा म्हणतात की देवा आता मागण्याची काही गरज नाही कारण तुम्ही माझ्या अंतकाळी येऊन मला दर्शन दिलेलं आहे. देवा आता मला काहीही मागण्याची गरज नाही. संपूर्ण आयुष्यभर मी याच क्षणाची वाट पाहत होतो की हा क्षण कधी येईल आणि आज तुम्ही माझ्या समोर उभे आहात. मला दर्शन दिलं आता मला काहीही मागण्याची गरज नाही. त्यावेळेस माझे कृष्ण कन्हैया म्हणतात की नाही पितामहा काहीतरी मागा. त्यावेळेस भीष्म पितामहा भगवंताला म्हणतायत इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेके गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले. भीष्म पितामहा भगवंताला म्हणतात की देवा एकच मागणी आहे की अंतकाळी मरता वेळेस माझ्या मुखामध्ये तुमचं नामस्मरण असलं पाहिजे की गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले. पीतांबरी कसी हो छवि मन में ये बसी हो. वाह. पीतांबरी
बसी हूँ, छवि मन में ये बसी हूँ। चेहरे पे कुछ हंसी हो, तब प्राण तन से निकले गोविंद नाम लेके, गोविंद नाम लेके, तब प्राण तन से निकले। इतना तो करना स्वामी, तब प्राण तन से निकले। भीष्म पितामहा भगवंताला म्हणतात की देवा, द्यायचं असेल तर एवढंच द्या की अंतकाळी माझ्या मुखामध्ये तुमचं नामस्मरण असलं पाहिजे। जेव्हा मला तुम्ही भेटण्यासाठी याल त्यावेळेस कसे या तर वर्णन करतायत की पीतांबरी कसी हो, चेहरे पे कुछ हंसी हो, छवि मन में ये बसी हो, तब प्राण तन से निकले। काय सुंदर मागणी भगवंताकडे मागितली हो। भगवंताने भीष्म पितामहाची ती मागणी ऐकली, ते भजन ऐकलं आणि मायबाप भीष्म पितामहाचा भगवंताने आत्मउद्धार केला। भीष्म पितामहाचा आत्मउद्धार केला कशामुळे हो, तर संपूर्ण आयुष्य भीष्म पितामहाने भगवंताच्या नामाचा जयघोष केला, भगवंताचं नामस्मरण केलं, म्हणून भगवंताने अंतकाळी येऊन भीष्म पितामहाचा उद्धार केला। आणखीन कोणी कोणी भगवंताच्या नावाची सेवा केली, तर माझ्या मीराबाईंनी भगवंताच्या नामाची किती सेवा केली। मायबाप माझ्या मीराबाईंनी पायामध्ये घुंगरं बांधावेत, गळ्यामध्ये विणा धारण करावा, हातामध्ये चिपळ्या घ्याव्यात आणि म्हणावं कि मेरी लगी शाम संग प्रीत, दुनिया क्या जाने। मीराबाईंनी भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन व्हावं, नाचावं गावं आणि म्हणावं देवाला, लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा। लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा। तुम्हें अपना बना बैठे, तुम्हें अपना बना बैठे, जो होगा देखा जाएगा। मीराबाई भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन झालेल्या आहेत, भगवंताचं भजन करतायत, नाचतायत, गातायत। त्या कृष्ण कन्हैयाकडे पाहून म्हणतात, मेरी लगी शाम संग प्रीत, दुनिया क्या जाने। बैठी संतों के संग रंग मोहन के रंग, मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी। दुख लाखों सहे मुख से गोविंद कहे, मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी। वो तो गली गली हरि गुण गाने लगी। ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। वो तो गली गली हरि गुण गाने लगी। ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। ना 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 ना, हा 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 हा। बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग, मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी। दुख लाखों सहे मुख से गोविंद कहे, मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी। वो तो गली गली हरि
मीरा हो गई मगन ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन। मीराबाई भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन झालेले आहेत. त्या कृष्ण कन्हैयाकडे पाहून भजन करत आहेत. देवाला म्हणतात की देवा मुझे अपने ही रंग में रंग दे मेरे यार सावरे दिलदार सावरे मेरे यार सावरे मुझे अपने ही रंग में रंग दे मेरे यार सावरे. भगवंताचं भजन चालू आहे. मीराबाई नाचत आहेत. पायामध्ये घुंगरा आहेत, गळ्यामध्ये विणा आहे, हातामध्ये चिपुळ्या आहेत आणि नाचून माझ्या भगवंताचं भजन करत आहेत. संपूर्ण राजवाड्यामध्ये मीराबाईंचा आवाज घुमत आहे. राणाजींनी ऐकलं मायबाप की मीरा भजन करते. पाहिलं आणि राणाजींना राग आला. ताड ताड करत मीराबाईंजवळ आले आणि मीराबाईंना म्हणतात की मीरा सोडून दे त्या कृष्णाचं भजन. तुझा जन्म एका राजघराण्यामध्ये झालेला आहे. अगं जरा राज्यकारभाराकडे लक्ष दे. सोडून दे त्या कृष्णाचं भजन. त्यावेळेस माझ्या मीराबाई म्हणतात की राणाजी तुम्हाला राग आला तरी चालेल. राणाजी जोपर्यंत या शरीरामध्ये श्वास आहे ना तोपर्यंत मी त्या कृष्णाचं भजन सोडणार नाही. तुम्हाला राग आला तरी चालेल, तुम्ही मला या नगरीच्या बाहेर काढून दिलं तरी चालेल. राजा रूठे नगरी राखे हरी रूठे कहा जाना. मीराबाई म्हणतात तुम्ही रागवलात आणि मला या नगरीच्या बाहेर काढून दिलं तरी चालेल, पण जर का तो कृष्ण कन्हैया माझ्यावरती रागवला तर मी कुठे जायचं सांगा ना. राजा रूठे नगरी राखे हरी रूठे कहा जाना हरी रूठे कहा जाना. राणा जी में गोविंद के गुण गाना. राणा जी में गोविंद के गुण गाना. मीरा अब तो प्रेम दीवानी मीरा अब तो प्रेम दीवानी सावरिया वर पाना है सावरिया वर पाना है गोविंद के गुण गाना. राणा जी में गोविंद के गुण गाना. राणा जी में गोविंद के गुण गाना. मीराबाई म्हणतात की राणाजी तुम्हाला राग आला तर तुम्ही काय कराल हो? एवढंच कराल की या नगरीच्या बाहेर मला काढून द्याल. पण मला सांगा तुम्ही रागवले तर काही हरकत नाही, पण जर तो विश्वाचा चालक मालक असणारा भगवंत जर माझ्यावरती रागवला तर मी कुणाकडे जाऊ? मीरा अब तो प्रेम दीवानी मीरा सावरिया वर पाना है सावरिया वर पाना है. मीरा अब तो प्रेम दीवानी सावरिया वर पाना है गोविंद के गुण गाना.
आता मात्र राणाजींना राग आला. राणाजींना राग आला आणि त्यांनी काय केलं, एक विषाचा भरलेला प्याला मीराबाईंसाठी घेऊन आले आणि मीराबाईंना म्हणतात की मीरा, एकतर त्या कृष्णाचं भजन सोड, नाहीतर हे संपूर्ण विष प्राशन कर. त्यावेळेस माझ्या मीराबाई हसत हसत राणाजींजवळ गेल्या. तो विषाचा प्याला आपल्या हातामध्ये घेतला आणि आपल्या मुखाला लावला. पुढे काय झालं हो, तर विष का प्याला राणाजीने भेजा, विष का प्याला राणाजीने भेजा, पिवत पिवत मीरा हासी रे. ते संपूर्ण विष माझ्या मीराबाईंनी प्राशन केलं, तरीही माझ्या मीराबाईंना काही झालं नाही. का? मूर्ती झाली काळी देवाची, मूर्ती झाली काळी देवाची, मूर्ती झाली काळी देवाची, मूर्ती झाली काळी देवाची. नाही बाधा झाली तयाची वेळी, नाही बाधा झाली नाही बाधा झाली तयाची वेळी, नाही बाधा झाली दयाची. मूर्ती झाली काळी देवाची, मूर्ती झाली काळी देवाची. ते संपूर्ण विष माझ्या मीराबाईंनी प्राशन केलं. पण मायबाप, त्या विषाला अमृत बनवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते माझ्या कृष्ण कन्हैयाने केलं. पाहिलं मीराबाईंवरती संकट आहे, मीरा विषाचा प्याला घेत आहे, मीराबाईंनी विष पिलं मायबाप, पण त्या विषाला अमृत बनवण्याचं काम माझ्या कृष्ण कन्हैयाने केलं आणि मीराबाईंचा उद्धार केला. का केला, तर मीराबाईंची भक्ती पाहिली, मीराबाईंचं भगवंतावरती असलेलं प्रेम भगवंताने पाहिलं आणि त्यांचा उद्धार केला. म्हणून मायबाप, जेव्हा जेव्हा भगवत भक्त भगवंताच्या नावाची सेवा करतात ना, तेव्हा तेव्हा मायबाप त्या भगवंताचा अभिमान भगवंताला वाटत असतो आणि त्या भगवत भक्ताचा अभिमान भगवंत आपल्या हृदयामध्ये धारण करतात. आणि हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात पांडुरंग अभिमानी, पांडुरंग अभिमानी, पांडुरंग अभिमानी,
प्राशन केलं, पण त्या विषाला अमृत बनवण्याचं काम माझ्या कृष्ण कन्हैयाने केलं आणि मीराबाईंचा उद्धार केला. का उद्धार केला तर मीराबाईंची भक्ती पाहिली मायबाप. म्हणून उद्धाराचा संदेह नाही याच्या काही सेवका विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई उद्धाराचा संदेह नाही याच्या काही सेवका. जे जे भगवत भक्त भगवंताच्या नामाची सेवा करतात त्यांचा अभिमान भगवंताला वाटत असतो की पांडुरंगा भीमानी जीवदाणी कोवसा. हे पहा, गेल्या बराच वेळ झालं आम्ही स्टेजवरचेच फक्त भजन करतोय. तुम्ही काही भजन करतही नाही आणि टाळीही वाजवत नाही. तुम्ही म्हणाल आमचं काम फक्त ऐकायचं आहे ताई. तर आता असं चालणार नाही. माईक इथं स्टेजवरचे म्हणणार नाहीत, मी आणि फक्त तुम्ही, हा दोघंजणच. आणि ज्यावेळेस मी म्हणेल त्यावेळेस पखवाज वाजेल, ज्यावेळेस तुम्ही म्हणाल त्यावेळेस वाजणार नाही. सर्वांनी आपले हात वरती करायचेत. जो कोणी हात वरती करणार नाही त्याला शेजारच्याची शपथ आहे. सर्वांनी करायच्या, इकडे बसलेली त्यांनी पण करायचे. सर्वांनी सुंदर माझ्या पाठीमागे भजन म्हणायचे. आता जगदंबा मातेचा उत्सव आहे, तर तुम्हाला मातेचं भजन म्हणता येईल ना पाठीमागे. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताना. वा वा. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताना. वा वा. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताना. अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाना. अगाध महिमा तुझी माऊली. आई आम्हावरी संकट भरी धावत ये लवकरी. आज आम्हावरी संकट भरी धावत ये लवकरी. आंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला गांबे गोंधळाला ये. आता एवढंच म्हणा. उध 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 उध. वा वा. टाळी टाळी. हा. उध 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 उध. हा. गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधली चाळ. गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधली चाळ. तुला ग आवडी. गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधली चाळ. गळ्यात घालून कवड्याची
विड्याची माळ पायात बांधली चाळ धग धग त्या ज्वालेतून आली तूच जगन्माता भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरी आज आम्हावरी हा संकट भारी धावत ये लवकरी आंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गांबे गोंधळाला ये हे बघा तुम्ही काही भजन म्हणत नाही तर असं चालणार नाही असं करता का जाग्यावरती सर्व उठून उभे राहता का जाग्यावरती सर्वांनी उठून उभं राहायचं आणि मस्तपैकी थोड्या थोड्या पावल्या खेळायच्यात हा जगदंबा मातेचा उत्सव आहे तर मग जागर तर झालाच पाहिजे या उत्सवाचा सर्वांना आनंद आहे ना आहे की नाही हा मग सर्वांनी आता थोडं थोडं नाचायचं जागेवरती जाऊ नका कोणी बघा किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी ओ किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी ओ किती सांगू मी किती सांगू कुणाला आज आनंदी झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला एक मिनिट असं चालणार नाही सगळ्यांनी फुगड्या खेळच्यात गोल घेरा करून गरबा खेळायचा महिला मंडळी का खाली बसायचंय बरं जाग्यावरती नाचा सर्वांनी रास खेळू चला रंग उधळू चला रास खेळू चला रंग उधळू चला आला आला रे चला आला किती सांगू मी हो किती सांगू मी किती सांगू मी सांगू कुणाला आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला अष्टमीच्या रात्री गयमू
म्हणते आणि ते माझ्या पाठीमागे म्हणते तुम्हाला नाचायचं आहे की नाही. आता लास्ट भजन आहे हा. एक बनाएंगे मंदिर होईल, लास्ट भजन आहे आणि गणपतीचं होईल. तर तुम्ही आता जागेवरती नाचायचे, फुगड्या खेळायच्यात. आणि उद्या आपल्या देवीची प्राणप्रतिष्ठा आहे ना, मिरवणूक आहे उद्या, बरोबर. तर उद्या मिरवणूक आहे म्हटल्यावरती कसं पाहिजे गावामध्ये वातावरण, गुडिया तोरणे करती कथा मग मायबाप, असंच चालणार नाही हा. खरं तर तरुण मंडळींनी जास्त नाचलं पाहिजे, सर्वांनी थोडं थोडं नाचायचे. अशी चिक्क मोत्याची माळ होती गतीस तोळ्याची ग. चिक्क मोत्याची माळ होती गतीस तोळ्याची ग. अशी चिक्क मोत्याची माळ होती गतीस मोळ्याची. चिक्क मोत्याची माळ होती गतीस तोळ्याची. असा गणपतीचा घोडा चौरंगी लाल बाबा. असा गणपतीचा घोडा चौरंगी लाल बाबा. ला 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 आता फक्त लास्टचे भजन होईल ना एक. चालतंय ना, भजन घ्यायचं की नको. मग थोडं थोडं नाचा ना तुम्ही जाग्यावरती. आजीबाई फुगडी खेळा. बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, कसम तुम्हारी राम प्राणों से प्यारा है, प्राणों से प्यारा है. अवधपुरी का धाम बनाएंगे मंदिर, बनाएंगे
पहा आवाज आला नाही. आवाज फक्त आमचाच आहे. जोरात आवाज आला पाहिजे. आपल्या देवीपर्यंत गेला पाहिजे, कमीत कमी पाठीमागच्या मंदिरात. प्रभू रामचंद्र भगवान की प्रभू रामचंद्र भगवान की बस, सर्वांनी खाली बसून घ्या. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून मी माझ्या सेवेला इथंच पूर्ण विराम देते. त्या अगोदर आपले फेरणार अण्णा यांना धन्यवाद. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल भोले 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 मेरे बाबुले आनाई उच्चारे राधिकार तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पैकी ज्ञानदेव तुकाराम